रोज नाही, पण महिन्यातून एकदा ही रेसिपी खाल्लीच पाहिजे. बाहेर जाऊन तर तुम्ही भरपूरदा खाल्ली असेल, पण घरी एकदा तरी बनवली आहे का? चला मग आता बनवूया. तर इथे बटाटे घेतलेले आहेत. आपल्याला साल काढून घ्यायचं आहेत आणि पटापट शिजण्यासाठी मी इथे बारीक-बारीक बटाट्याचे तुकडे करणार आहे. आता मी याला उकडू घालणार आहे. एका पातेल्यामध्ये पाणी टाकून छान असं याला उकडून घेणार आहे. असे छोटे-छोटे तुकडे केल्याने काय होतं, आपला गॅससुद्धा वाचतो आणि पटापट हे उकडल्या जातात, जास्त वेळ लागत नाही. त्याच्यानंतर इथे एक बाऊल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी मैदा घ्यायचा आहे. मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता. त्याच्यानंतर कलौंजी, जिरे, आपल्याला ओवा टाकायचा आहे. 1 चमचा तूप टाकायचं आहे, मीठ टाकायचं चवीप्रमाणे, मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं-थोडं पाणी टाकून त्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. मी घट्ट गोळा केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक मस्त असा मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायचे आहेत, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे आहेत. ते छान असे मॅश करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला मसाले टाकायचे आहेत. गरम मसाला, चटपट मसाला, लाल तिखट, हळद पावडर, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. चटपट मसाला नक्की टाका. चटपट नसेल तर आमचूर पावडरसुद्धा चालेल. त्याच्याने एकदम छान अशी चटपटीत चव येते. आता सगळा मसाला मिक्स केलेला आहे. इथे शेंगदाणे टाकते. शेंगदाण्यात खूप छान अशी चव येईल म्हणून मी फक्त 7 ते 8 टाकलेले आहे. ते सुद्धा मिक्स केलेले आहे. ते भाजलेले शेंगदाणे. आपला मसाला असा रेडी झालेला आहे. तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता. त्याच्यानंतर आपलं पीठ छान असं मऊ झालेलं आहे, म्हणजे मैदा आपला मऊ झालेला आहे. तो अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचा आहे ओव्हल आकारामध्ये. आता मी अशा प्रकारे कट करून घेते आणि आपल्याला हव्या तशा शेपमध्ये छान असं बनवून घ्यायचं आहे आणि आतमध्ये भरपूर सारण असं भरायचं आहे. तुम्ही समोसेसुद्धा बनवू शकता किंवा अशा प्रकारे मिनी समोसेसुद्धा बनवू शकता. अगदी सोपा असे शेप द्यायला जास्त काही करायचं नाही. फक्त वरून आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि बंद करून घ्यायचे आहेत कडा. एकदम छान असा शेप आलेला. मी भरपूर सारे बनवून घेतले आहेत. त्याच्यानंतर तेल तापायला ठेवलं गॅसवर. तेल मस्त गरम झाल्यानंतर हे आपल्याला तेलामध्ये मिनी समोसे टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त गरमागरम तेलामध्ये आपल्याला हे छान असं कुरकुरीत कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर मस्त असा कलर आलेला आहे. आता तेलाच्या बाहेर आपल्याला काढायचं आहे. एकदम कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे आपले मिनी समोसे रेडी झालेले आहेत. बाहेर तर तुम्ही भरपूरदा खाल्ले असतील, पण घरी कधी ट्राय केलेत तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा. खूप यम्मी आणि टेस्टी लागतात. माझ्या घरच्यांना सगळ्यांनाच आवडले आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. सुट्टीचं हे ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.